संदीप थांब, मला तुझ्याशी काहीतरी स्पष्ट बोलायचं. काय झालं आता? हे आता सगळं माझ्या सहनशक्तीच्या बाहेर चाललंय. 3 महिने झाले आई आपल्याकडे आहे. आणि खरं तर आहे ना, मला आधी याचा काहीच त्रास नव्हता आणि खरंच नव्हता. पण आता रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच सवयी, त्याच गोष्टी, त्याच औषधी, आणि वरून मलाच असं काहीतरी वाटतं की मी काहीतरी चुकीचं करते. आणि तुला जाणवतं का की मी पण आहे ह्या घरात? नाही, ते सगळं बाजूला ठेवून तू तुझ्या आईच्या भोवती फिरत राहा. मला तर समजत नाही की मी ह्या घराची मोलकरी नाही का तुझी बायको. अगं पण आई आहे ती माझी. आई आहे म्हणून काय झालं? तुझीच आई आहे का ती? राहुल भाऊंची पण आई आहे ना ती. आणि हे सगळं ओझं आपण काय म्हणून सांभाळायचं? तसंही 3 महिने झाले आता. 3 महिने सांभाळलं आपण. आता 3 महिने ना माझ्या जीवाला थोडा आराम दे. अगं पण काहीच बोलू नको, काहीच बोलू नको. उद्या सकाळी तू तुझ्या आईला सोडून ये राहुल भाऊंकडं आणि मला थोडासा आराम दे. माझ्याकडून नाही होत आता हे सगळं सहन. या या आई या. पाणी आण. हे घ्या पाणी. आता इथून पुढे 3 महिने आहे तुमच्याकडे राहील. हा, तुम्ही आले ना तेव्हाच कळलं आम्हाला ती. ठीक आहे, येतो मी. नको, निघतो मी, काम आहे मला जरा. आज मैं ऊपर ला 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 ला. बरं झालं गेली बाई म्हातारी. कसं मोकळं वाटायला लागलं आता, मस्त वाटायला लागलं आता. नाही तर ती म्हातारी असली की नुसती आईला हे पाहिजे, आईला ते पाहिजे, आई 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 ग कशाला. बरं झालं गेली बाई म्हातारी. आता मस्त वाटायला लागलं, मस्त वाटायला आता. ला 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 ला. राहुल, मला सांग, आपण काय अनाथ आश्रम चालू केलं का रे इथं? हा, तुझ्या भाऊने 3 महिने ठेवलं होतं तिला तिथं. अजून थोडे दिवस ठेवलं असेल, काही बिघडलं असतं त्याचं? अरे माझं पण आयुष्य आहे, मला पण काम असतात. रात्रंदिवस काही मी नसतं कामच करत बसू काय? माझं घरचं काम, ऑफिसचं काम, आणि आता त्यात तुझ्याचं काम. माझी आई आहे ती. हो आहे ना, पण हे सगळं ओझं आपल्या डोक्यावर का? आणि तुझा भाऊ काही कमी नाहीये, त्याच्याकडे गण पाहिजे, गण काय? मी तर म्हणते त्यांनी कायम तर तिला तिकडच ठेवलं पाहिजे. का आई, तुम्ही अजून थोडे दिवस तिकडे थांबल्या असेल, काही बिघडलं असतं तुमचं? मी राहायला तयार होते, पण त्यांना पण मी तिथं नकोय. मला हेच कळत नाही
माझा कसला त्रास होतोय तुम्हाला? बघा बघा कशा बोलताय ये चोराच्या ना उलट्या बॉम्ब झाले. अहो आई असं बोलताय तुम्हाला लाज कशी वाटली नाही हो? स्वाती, तू जरा जास्त बोलतेस का? वा रे वा, चांगलं. तुला पण म्हणजे तुझ्याचं पुळ काला वे. मग एक काम कर, तू ना माझ्या मागे येऊच नको. तू फक्त तुझ्या याचा पदर धरूनच बस. तेच कर तू. अगं स्वाती, ए म्हातारी झोपली वे. आज ना माझं लई डोकं दुखते आणि अंग पण दुखते. त्याच्यामुळे तू ना आज काम कर सगळे. धुणं भांडी कर आणि स्वयंपाक कर. स्वयंपाक झाला तेवढं गॅस पुसून घे. काय तुला काही नसतं खायला नाही बोलवलेलं? उठ मग. हीच आहे का रे देवा माझी कमाई? मुलांना जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, शिकवलं, आणि आज त्यांच्याच घरात मी काम आले म्हणून राहते. देवा, पुढच्या जन्मी मला कुत्रा बनव, मुंगी बनव, काय बनव, पण आई बनवू नकोस, आई बनवू नकोस. मलाच माझी लाज वाटते रे देवा. माझ्या मुलांना मला आई म्हणायची लाज वाटते. कुठल्याच बाईच्या नशिबी असं देऊ नकोस. मला मूल झाले तेव्हा मी किती खुश झाले होते. हे सगळं जग मला ठेंगणं वाटत होतं. जगातलं सगळ्यात मोठं सुख माझ्या पदरात पडलं होतं. पण नाही, आज आज मी हारले रे.
तुझ्याशी काहीतरी बोलायचं. ए आई, अगं मी आत्ताच आलोय ना यार, आणि झालं तुझं सुरू. बोलूयात ना आपण नंतर. आणि मला माहिती आहे तू काय बोलणार आहेस. त्या स्वातीबद्दल तक्रार करणार आहेस. ती अशी वागली तशी वागली, तिनं हे केलं ते केलं. हे बघ आई, मला ना तुमच्या सासू सुनेत पडायचं नाही. आणि तिनं काही काम सांगितलं तर काय हरकत आहे, करायचं ना. मला सांग, जर तुझी मुलगी असते आणि तू त्याच्याकडे गेली असते, तिच्या घरी काम नसतं केलं का बसून राहिली असते? किंवा ऐकायला ना भांडणं करायला कारणच लागत नाही. काहीतरी सुनाला समजून घ्यायचा पण नाही. शे बाबा, सगळा मूड खराब केला. हो, मला एकटीला सोडून गेले तुम्ही. लय एकटी पडले हो मी. खूप आठवण येते तुमची. एक एक दिवस मी कशी जगते मला माहितीये. तुमच्याशिवाय आता जगू नाही वाटत मला. खूप आठवण येते तुमची. यार, मला घेऊन जा तुमच्यासोबत. मला नाही बघायचं. मला नाही बघायचं आता. या, मला घेऊन जा. असं कसं करू शकते आई वहिनी? अगं पण ते तुझे लेकरं आहे ना, मग तेच सांभाळतील की तुला. कसं म्हणजे आता ह्या नवीन आलेल्या बायका सांगतील का तुला घराच्या बाहेर जायचं म्हणून? अगं आई थांब, मीच येते तिकडं आता. बघतेच कसे काढते तुला घराच्या बाहेर ते. तुझे जे पोरं आहे ना, निव्वळ बायकोचे बैल झालेले आहेत. त्यांना काहीच कळत नाही आई बापासोबत कसं वागायचं असतं. आणि तुझ्या सुना, त्यांना तर अक्कलच नाहीये ना की आता सासू सासऱ्यांशी कसं बोलायचं, कसं वागायचं. थांब, मी येते तिकडं, चांगलं सोक्ष लावते काय येतो. काय झालं, कोणावर चिडतं एवढी? आजकालच्या सुना, त्यांना तर कळतच नाही सासू सासऱ्यांसोबत कसं वागायचं असतं. परत भांडणं झाली का तुझ्या घरी? तीच कटकट नेहमीची. एकदा ना जाऊन काय सोक्ष लावता येईल ना, लावूनच टाकते. अगं काय सोक्ष लावते? जे त्यांच्या घरी चालू आहे ना ते आपल्या घरी चालू आहे. आपला काय तो सोक्ष लावा आधी, मग बघू त्यांच्या घरचं. आता जर ती म्हातारी आली ना, तिला घरात घ्यायचं नाही. तिकडून तिला म्हणायचं जा आता, अजिबात घ्यायचं नाही या घरात. बरोबर बोलते तू, हेच करायचं आता. लक्षात ठेव, म्हातारी आली ना, तिला अजिबात घरात घ्यायचं नाही. तुझा बाप मला पैसे देतो का साडी घ्यायला? हा, इकडं म्हातारडे. आता काय झालं? काय झालं हे बघ, आखी साडी खराब केली. चहा साडवले या बाईनं माझ्या साडीवर. एक काम व्यवस्थित करतात नाही या बाईला. कोणतं काम सांगू का नाही? हा, अरे राहुल, मी मुद्दाम नाही रे सांडवलं, चुकून सांडला. हे बघ राहुल, तसं या बाईचे ना 3 महिने भरले तिथं. उद्याच्या उद्या ना या बाईला त्या संदीपकडे नेऊन घालायचं काय. आणि बघ तुला आत्ता स्पष्ट म्हणे मी सांगते, परत ही बाई ना माझ्या घरात दिसली नाही पाहिजे. मला अजिबात सण होणार नाही, समजलं? आईला आम्ही दोघं नुसतं इकडून तिकडे फिरवतोय. तिच्या सुना पण काम करून थकतात ना, आणि आई असंही अजून म्हातारी झाली नाही. कटकटच संपून जाईल एकदाची. आमच्या बायकांना बरोबर बोलतोय. हे जे सगळं चाललंय ते बरोबर चाललंय का? पण आईला पण कळायला पाहिजे ना. थोडी मदत केली त्यांना तर काय होईल? अजून म्हातारी झाली तर देव वृद्धाश्रमात पाठवून. मी पण नको तो विचार करतोय.
घरात बोलव त्यांना. लोकांसमोर तमाशा नको करू. हे बघ, आई आता 3 महिने माझ्याकडे होती. आता आईला सांभाळण्याची वेळ तुझी. आजपासून आई तुझ्याकडे राहील. का थोडे दिवस अजून सांभाळलं असतं तर घर झिजलं असतं का तुझं? मग आमच्या इथं आणायच्या आधी तुमच्या घरी जर ठेवलं असतं तर तुमचं घर काय झिजलं असतं का? माझ्या नवऱ्याला आहे ना आवाजवर करून बोलायचं नाही, आधीच सांगते. हा ना, मग तुझ्या नवऱ्याला पण सांग माझ्या नवऱ्यासोबत वर आवाज करून बोलायचं नाही, समजलं ना? आई, हे ना सगळं तुझ्यामुळे होतं. कळतंय का तुला? तुझ्यामुळे आमच्या 2 भावामध्ये भांडणं व्हायला लागली. म्हातारा मेला तर होईल, म्हातारी काय मिली नाही काय माहिती. मागचा त्रास तरी कमी झाला असता, नसती असत गळ्यात पडली. नाहीतर काय, अहो तुमच्या इथं काहीच फायदा नाही ना आपल्याला. हे बघ, इथून पुढे आई तुझ्याकडे राहणार. वाटलं ना मी तुला महिन्याला 3-4 हजार रुपये एक्स्ट्रा देत जाईल. तू लहान आहे, तू आईला सांभाळायचं. अरे 3-4 हजारच कौतुक कुणाला सांगायला? मी तुला 7-8 हजार रुपये देतो, राहू दे काय तुला तुझ्याकडेच. हे पैशाचं कोणाला सांगतो रे? हा, एवढा पैशाला झाला का? हा बघ, माझ्यावर हात उचलू नको बरं का दादा. एवढंच माझा हात उचलल, मोठा म्हणून सगळं सहन करणार नाही मी. जास्त अरे शांत नको. सोडा तुम्ही दोघे एकमेकांना, माझ्यामुळे का भांडताय? हे आई, तू ना मदत पडू नको. चला. हा, आज काय फैसला व्हायचा ना, होऊनच जाऊ दे. हा, हो ना, जाऊ देऊ. तुम्ही काय सोडू नका त्याला. त्यांनी तर तुम्हाला 4 मारले ना, तुम्ही त्याला 8 मारा. मोठा भाऊ राहत उचलत नाही, लाज कशी वाटत नाही याला? लहान समजून काय माझ्या नवऱ्याला हलक्यात घेता का? ओ तुम्ही पण सोडू नका, तुम्ही पण मारा. ए बाई, लाज कशी वाटत नाही का नवऱ्याला असं काही पण सांगता नाही? तुला नाही वाटत तर मला पण नाही वाटत. लहान तू दे मोठा बस. तुला शेवटचं सांगतो, सोड बरं का मला. शांतपणा करायचं नाही. माझ्या हात उचल. तुझ्याकडून बघते. बस, आता खूप झालं. माझी मुलं माझ्यामुळे एकमेकांशी भांडतात, एकमेकांच्या जीवावर उठले. आई म्हणून मी हे नाही सहन करू शकत. मी त्यांना जन्म दिला, प्रेम दिलं, पण त्यांना मी त्यांच्यात नकोशी झाली. ठीक आहे, मी पण एक निर्णय घेतलाय. मी इथं राहणार नाही, निघून जाणार त्यांच्या आयुष्यातून कायमची. आई, चहा केलास का आई? आई, हे कुठे गेली आता? आई, वर आहेस का तू? अरे, चहा करायचं सोडून कुठे गेली आई? इकडं पण नाहीये. ए पूजा, पूजा उठ. अगं आई कुठं दिसत नाही घरात. दिसत नाही आता, चांगली गोष्ट आहे ना. माझी झोप कशाला मोडतो? मेली असेल तर मरते. हा दादा, अरे आई सकाळपासून घरात दिसत नाहीये.
हे बघा, काही करून आपल्याला आईला शोधावं लागेल, तर सगळे लोक ना आपल्या तोंडात शेण घालते. बरोबर बोलते तुम्ही. हे लोकांचे बोलणे ना मला अजिबात सहन होणार नाही. मला पण सहन नाही होणार. मी काय तिच्या बापाच नाही खाल्लं. आता इथं बडबड करत बसायचं का तिला शोधायचं? सापडली का? हे सापडली काय? अरे नाही ना, मला नाही सापडली. ही म्हातारी होती तेव्हा पण तिचा त्रास होता आणि आता जाऊन सुद्धा जो त्रास आहे तो आहेच. मला तर वाटतंय आपण ना मागच्या जन्मात काहीतरी मोठं पाप केलं असेल, तेव्हा तर आपल्याला अशी सासू भेटली. हे तुम्ही जरा गप्प बसता का? अरे पण मी काय म्हणतोय, असे आपण आईला घालवायच्याच मार्गावर होतो आणि आता ती स्वतःच्याच हाताने निघून गेली. त्याला आपण काय करणार? गेली तर जाऊ दे ना. बरोबर बोलला तू. तसं पण आहे ना, आपल्याला त्रास होता तिचा. बरं झाली गेली तर गेली. आता आपल्यात भांडणं पण होणार नाही. हा तेच ना. हो पण सकाळी सकाळी ते कपाट कसं काय उघडं होतं? हे आई कागदपत्र घेऊन गेली का तुम्ही दोघं लपून ठेवलेत कागद? अरे भाऊ आहेस का शत्रू माझा? मी लपवले असते तुला सकाळी फोन कशाला केला असता मी? हा काय सांगता येतंय? तुम्ही मुद्दामून नाटकं चालू केली असती आमच्या भोवती. नाटकं तुमची चालू आहे एवढ्या दिवसापासून. ए बाई, तू ना तर तू काही बोलूच नको आणि बोलताना जरा तोंड सांभाळून बोल. हे संदीप, खरं खरं सांग, कागद कुठं ठेवलेत ते? मी कागदपत्र लपवले असते ना तर तुला फोन केला नसता मी सकाळी. बघा, कागद जर लपून ठेवलं ना, मग इतकं वाईट नाही बरं. तुला सांगतो, मोठा भाऊ असतील तिकडे घरी. माझा हात उचलला बरं का? आता सांगलं तुला शेवटचं मी. थांबा. हे बघा, तुमची आई आपल्यासाठी चिठ्ठीत ठेवून गेली इथं. बघ काय त्याच्यात काय लिहिलंय, मग कळेल खरा चोर कोण आहे तो. देवा, मी कुठं चुकले रे? मुलांना जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, वाढवलं, शिकवलं. त्यांना वडिलांची कमी कधी जाणू दिली नाही. पण आज त्याच पोरांना मी घरात नकोय. मग ही प्रॉपर्टी तर त्यांना का? देवा, कुणाच्या पत्रात अशी पोरं नको घालू रे.
आता याचं काय करायचंय तूच ठरव, तूच मला मार्ग दाखव. जगाने मला नाव ठेवलं तरी चालत, पण एक आई म्हणून मी हारले रे, हारले मी. आई आयुष्यभर आपल्या मुलांसाठी जगत असते. त्यांच्या आनंदातच स्वतःचा आनंद शोधत असते. लहानपणी बोट धरून चालायला शिकवते आणि मोठं झाल्यावर तिचंच बोट सोडून दिलं जातं. आईचं प्रेम कधीच कमी होत नाही, पण मुलांचं मन मात्र बदलत जातं. ज्या हातांनी त्यांना उभं केलं त्याच हातांना एक दिवस आधाराची गरज असते. पण तेव्हा स्वार्थ जिंकतो आणि आई हरते.